राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। तायवाडे सर, कालपर्यंत तुम्ही स्पष्ट भूमिका मांडली होती की जे काही निर्णय सरकारने केले, जे काही मागण्या जरांगे यांनी केलेल्या होत्या त्याच्यानंतरही ओबीसी समाजाचा कुठलाही नुकसान होत नाही। काल संध्याकाळी ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बैठक घेतली। 3 ठराव त्या बैठकीत घेण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये एकतर जी अधिसूचना आहे सगळे सोयरे संदर्भातली ती रद्द करण्यात यावी, कॅन्सल करण्यात यावी अशी एक मागणी आहे। दुसरं म्हणजे आर्टिकल 338 नुसार जे काही मागासवर्ग आयोगावर सदस्यांची नेमणूक केलेली आहे, 3 सदस्यांचे नाव त्यांनी घेतलेले आहेत, शुक्रे, मोहिते आणि जाधव, त्यांची नेमणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। आणि सोबतच ज्या काही प्रमाणपत्र जारी केले जात आहेत, जात प्रमाणपत्र दिले जात आहेत कुणबी नोंदी सापडल्यानंतर, ते देणे त्वरित बंद करावे, या 3 मागण्या आलेल्या आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या 3 मागण्यांसंदर्भातली भूमिका काय? नाही, पहिला मुद्दा तर असा आहे की जो सगळ्या सोयऱ्याचं GR सरकारने राजपत्र आहे, ते राजपत्र काढणार आहे, त्याच्यामध्ये जे उल्लेख केलेला आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील, काका पुतणे भाव भावकीतील असा नातेवाईक किंवा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे हा शब्द महत्त्वाचा आहे। आधी काय होतं की अर्जदाराचे वडील, आजोबा आणि पणजोबा, आता माझे आजोबा असतील त्यांच्या याच्यावर कुणबी नोंद आहे, त्यांचे 4 पोरे म्हणजे त्याच्यातलं एक माझे वडील, 3 माझे काकांचे मुलं म्हणजे पुतणे माझ्या वडिलाचे, तर या सर्वांना तोच काका पुतण्या शब्द फक्त इथे ॲड केलेला आहे जो पितृसत्ताक पद्धतीमधला शब्द आहे। त्याच्यामुळे नवीन कोणी व्यक्तीने की नवीन पद्धतीने कुठल्या सगळे सोयऱ्याची परिभाषा केलेली नाही। म्हणजे आधी जे 3 पिढ्यांचे जे काही महसुली शैक्षणिक दस्तावेजाच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जात होते, आता सगळे सोयरे या व्याख्येमध्ये जे काही सांगण्यात आलेलं सारखं आहे, सेम सारखं आहे, काहीच वेगळं नाही आहे। पितृसत्ताक पद्धतीतील शब्द आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याच्यानुसारच तुम्हाला वाचून दाखवतो की अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा हा शब्द प्रयोग मी 4 महिन्यापासून वापरतो आहे। त्याच्यामध्ये फक्त आता त्यांनी काका पुतणे भाव भावाकरता असा नातेवाईक, आता काका पुतणे त्या वडील आणि आजोबा पणजोबामध्ये आलेलेच आहे, त्याच्यामुळे तो नवीन नाही। एखाद्या वेळेस एका जणाजवळ आजोबाचा कागद सापडला तर तो माझ्या चुलत भावाला लागू होतो, माझ्या काकांनाही लागू होतो, दुसऱ्या काकांनाही लागू होतो, त्यांच्या मुलांनाही लागू होतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये नवीन काही सरकारने टाकलं असं मला वाटत नाही, मी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे असं म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही। दुसरी जी एक काल जे ठराव करण्यात आला त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे काही कुणबी नोंदी सापडतात, 57 लाख 58 लाख पर्यंतचा आकडा राज्यभराचा आहे, त्याच्या आधारावर जे प्रमाणपत्र निर्गमित केले जात आहे ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। सरकारकडून 2 दिवसापूर्वी एक जे आकडे देण्यात आले होते त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जवळपास 38 लाख प्रमाणपत्र निर्गमित झालेले आहे। हे बघा की ज्यांच्या नोंदी सापडल्या, महत्त्वाचं इथे असं आहे की मी वारंवार आपल्या माध्यमातून जेव्हापासून या नोंदींचा शोध सुरू झाला आणि हळूहळू आकडे पहिल्या दिवशी 95 लाख आले, मग दुसऱ्या दिवशी 2 आले, मग असं करत जेव्हा मी तेव्हासुद्धा आपल्याला सांगितलं की ह्या नोंदी 1967च्या पूर्वीचे शोधून राहिलेल्या आणि 67च्या पूर्वीची ज्याच्या महसुली शैक्षणिक कागदपत्रावर नोंद आहे त्या व्यक्तीला कोणीही थांबवू शकत नाही। आणि आता जो आकडा आपल्यासमोर आलेला आहे की 57,41,000 नोंदी सापडल्या आणि 38,97,000 प्रमाणपत्र निर्गमित केले, हे आंदोलनादरम्यानचे नाही आहे, हे आधीचेच आहे। म्हणजे 1994 पासून आम्हाला आरक्षण लागू झालेलं आहे, 94 पासून आतापर्यंत या सर्व लोकांनी जे नोंदी होत्या त्यांनी प्रमाणपत्र घेतले, त्यांच्या मुलांना लाभ मिळाला, त्यांच्या नातवंडांना लाभ मिळाला, शिक्षणामध्ये आरक्षण घेतलं, नोकरीमध्ये आलं। आणि शासन याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, फक्त छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दिनांक 24/10/2023 नंतर 20,927 प्रमाणपत्र इश्यू केले, बाकी विभागात एकही प्रमाणपत्र इश्यू केलं असं हा कागद दाखवत नाही। सर्व म्हणजे खरं म्हणजे आता आपल्याकडे तुमच्या लोकांकडे सर्व यंत्रणा आहे, सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण माहिती घेऊ शकता की आंदोलनादरम्यान
आंदोलन सुरू झाल्यापासून आजपर्यंत किती नवीन प्रमाणपत्र इश्यू केले तर ही गोष्ट सत्य होईल. मी वारंवार दावा करतो, आधीपासून सुद्धा केला, की ह्या जेवढ्या नोंदी सापडल्या याच्यात नवीन नोंदी 0.01% असेल, त्याच्यामुळे नाही 99.99% या जुन्या नोंदी आहे, त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठेही अन्याय झालेला नाही. तिसरी जी मागणी किंवा तिसरा जो ठराव केलेला आहे, राज्य मागासवर्ग आयोगावर जे सदस्यांची ज्यांची नेमणूक केलेली आहे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतं आहे अशा सदस्यांना त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी. त्या 3 सदस्यांचं त्याच्यामध्ये नाव घेण्यात आलेलं आहे. नाही, आता कसं आहे की राज्य मागासवर्गीय आयोगावर कुठल्याही आयोगावर कुणाची नियुक्ती करावी हा सरकारचा प्रश्न असतो, त्याला माझं हे राहील. परंतु असं आहे की असा कुठे शासन निर्णय असेल किंवा जसं राज्य मागासवर्गीय आयोग आहे, राज्य अनुसूचित जातीचा आयोग आहे, अनुसूचित जमातीचा आयोग आहे, तर ज्या समाजाकरता आयोग असेल त्याच समाजाच्या लोकांची नियुक्ती करण्यात यावी, तर त्या आयोगाला आमचं समर्थन राहील. पण आज जर असं नसेल, मग ज्या दिवशी नियुक्ती झाली त्याच दिवशी ऑब्जेक्शन व्हायला पाहिजे होतं. आता त्यांच्या समितीचं काम सुरू झालेलं आहे, हे झालेलं आहे, आणि मग अशा वेळेस एक काळ लोटून गेल्यानंतर आज आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा. 6 महिन्यापासून त्या समितीचं काम सुरू आहे, आणि आज जर आम्ही म्हणू की ती बरखास्त करा, तर माझ्यासारख्या माणसाच्या मनाला ते पटत नाही. काल छगन भुजबळ यांनी जी बैठक घेतली, आपण आपल्या व्यस्ततेमुळे गेले नाही, मात्र सल्ला दिला होता की सगळ्या परिस्थितीचा, सगळ्या कागदपत्रांचा ओबीसी नेत्यांनी अभ्यास करावा. तुमची भूमिका आणि इतर जे काही ओबीसी नेते त्यांच्या भूमिकेमध्ये एक फरक दिसतंय, त्यामुळे कुठंतरी ओबीसी समाजामध्ये एक कन्फ्युजनचा, संभ्रमाचा वातावरण आहे. नाही, मला जेवढे फोन आले, मला ज्या ज्या लोकांनी विचारलं, अजूनही विचारणार होतं, मी त्यांना एक एक वाक्य वाचून दाखवतो आणि मग त्यांच्यानंतर त्यांना म्हणतो की तुम्ही सांगा याच्यात काय नवीन आहे, आणि मग ते लोक बरोबर ॲग्री होतात. आपल्याला समजून सांगावं लागेल ना. आता मी प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांना म्हणतो, बघा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा, माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागा की या 24/10/2023 नंतर किती नवीन प्रमाणपत्र निर्गमित केले. तो जर आकडा ह्या 38 लाखाची मिळत असेल तर मी त्या दिवशीपासून पूर्ण आमरण उपोषण स्वतःचा देहत्याग करायला तयार आहे. पण नवीन जर नाहीच आहे त्याच्यामध्ये, तर नवीन वाटेकरीच आलेले नाही ओबीसीमध्ये, तर विरोध कशासाठी करायचा? विरोधाला विरोध म्हणून करणं माझं तरी, आमच्या संघटनेचं तरी ते हे ध्येय धोरण नाही आहे. मग छगन भुजबळांसोबत तुम्ही उभे राहणार आहात की नाही? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा काय पुढचं पाऊल राहणार? नाही, जोपर्यंत आम्ही या निष्कर्षावरती येत नाही की या 25 आणि 26 तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावरती कुठे अन्याय झालेला आहे, त्या दिवशीपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका स्पष्ट करणार नाही. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे किंवा होऊ शकतो, होणार आहे, त्या दिवशी आम्ही राज्यभर रस्त्यावरचा ओबीसी बाहेर काढू. सध्या तरी वाटत नाही? सध्या तरी आम्हाला वाटत नाही. मी फार कॉन्फिडंट आहे. छगन भुजबळ यांना काय सल्ला आहे आपला? नाही, माझं मी काल पण आपल्यासमोर बोललो मीटिंगच्या पहिले की याचा डिटेल अभ्यास करावा. म्हणजे आमचं असं आहे की आपल्यासारख्या नेतृत्वामुळे समाजाची दिशाभूल होऊ नये, हे माझं महत्त्वाचं आहे. अन्यथा समाजाचं दिशाहीन होऊन जाईल. नाही, मग प्रत्येक व्यक्तीला हेच वाटेल आपल्यावरती अन्याय झाला. मग समाजाला कुठे थांबवाल तुम्ही? आणि उद्या जर आम्हाला कोणी विचारलं की कुठे अन्याय झाला, मग त्याचं उत्तर काय? त्याच्यामुळे आम्ही पूर्ण अभ्यास करून बोलत असतो. आणि मी वारंवार आपल्याला सांगितलं की मी 1 महिना 2 महिन्यापासून हे वारंवार बोलतो की जे काही आकडेवारी सरकार घोषित करते, मी न्यायमूर्ती शिंदे समितीलाही मागणी केली, मुख्यमंत्र्याकडे मागणी केली, उपमुख्यमंत्र्याकडे मागणी केली की आपण या 3 टप्प्यामध्ये आकडे जाहीर करा. की सापडलेल्या नोंदी, रिपिटेशन टाळा, प्रत्यक्ष सापडलेल्या व्यक्तीच्या नावासहित यादी तयार करा, ती यादी, आंदोलनाच्या पूर्वीपर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र आणि आंदोलनादरम्यान सापडलेल्या नवीन नोंदींचे दिलेले प्रमाणपत्र. मी सांगितलं होतं कॅल्क्युलेशन तेव्हा की हा आकडा 99.5% ह्या जुन्या नोंदी आहे, 0.5%च्या व्हेरिएशनमध्ये जर नवीन असेल. आणि ज्यांच्या नोंदी, महत्त्वाचा मुद्दा इथे कसा आहे, ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात. 400 जातीपैकी कुठल्याही जातीच्या व्यक्तीची नोंद सापडली असेल 1967च्या पूर्वी त्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर, किंवा आता शिंदे समितीच्या त्या अतिरिक्त कागदांना अजून मान्यता मिळाली नाही त्या पण सध्याच्या परिस्थितीत महसुली किंवा शैक्षणिक नोंद सापडली, त्याला कोण थांबवू शकते? कोणता कलेक्टर थांबवू शकते? कोणीच नाही थांबवू शकत. तशाच प्रकारे आजसुद्धा समाजामध्ये अनेक ओबीसीचे व्यक्ती आहेत,
वेगवेगळ्या जातीचे की जे ओबीसीमध्ये येतात पण त्यांना 67च्या पूर्वीचा पुरावा सापडत नाही, म्हणून त्यांना बिचाऱ्यांना ओबीसीचा लाभ घेता येत नाही. या माध्यमातून ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांना लाभ देण्यापासून कोण थांबवू शकतो? आम्ही नाही थांबवू शकतो, सरकार नाही थांबवू शकत. मग ते जर प्रमाणपत्र निर्गमित झाले असेल तर त्याला मी तरी विरोध करू शकत नाही. सध्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नाही, त्यांच्यासोबत नाही. नाही, जोपर्यंत आमच्या कार्यकारिणीमध्ये आमचा होत नाही, आम्ही याचा पूर्ण अभ्यास करत नाही. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू. आपल्याला माहीत असेल की ज्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्या दिवशी सर्वात पहिले रस्त्यावरती येणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता आणि आपल्या सर्व मागण्यांचा संघर्ष केला सरकारसोबत आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. आणि जे काय आश्वासन सरकारने आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनावर सरकार ठाम आहेत. माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही. त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही कुठलीही आंदोलनाची भूमिका घेत नाही. तर ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरी बैठक घेऊन त्यामध्ये इतर नेत्यांच्या समर्थनाने 3 ठराव पारित करून सरकारपुढे मागण्या ठेवल्या असल्या तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सध्या तरी भुजबळांच्या मताशी सहमत नाही, त्यांच्या भूमिकेसोबत नाही. जोवर आम्हाला वाटत नाही की ओबीसींचं नुकसान झालेलं आहे आम्ही अशी कुठलीही भूमिका घेणार नाही, असा स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.